नंबर येईल की दूध एवढं देईल? नाही असं काय वाटलं नव्हतं, पण एक अंदाज होता आपल्याला गाय काय होणार याचा. हां हां हां. गाय दूध देणार, शांत समाधान मिळणार आणि आपल्या देखणी चांगली बघण्यासारखी गाय होणार. आणि व्यवहाराच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मामा मनासारखी मिळाली का? मग मिळणार की मनासारखी मिळाली का तुम्हाला म्हणजे काय अडचण नाही. नाही अजिबात ते घेताना आली बाबतीतली काय अडचण नाही, अजिबात नव्हती? नाही, अजिबात नाही. म्हणजे आरामात तुम्हाला ही गाई आरामात. तुमच्या मनासारखी मिळाली मनासारखी मिळाली. आणि तिच्यामुळे जे दिवस आलेत हा. ते सुद्धा समाधानकारक आहे. समाधान करेल. आम्ही गाय ह्याच्या आधी बऱ्याच पाळल्या, पण अशी आणि एवढ्या दुधाची काही कधी नाही पाळली. कालवड खोंड नसताना सुद्धा आता 3 महिने झाले ह्याची कालवड देऊन तरी सुद्धा एकही धार चुकवलेलं नाही. किती दूध देते? 6 ते 7 लिटर दूध आहे दोन्ही टायमाला याचं. दोन्ही टायमाचं मिळून 7 लिटर दूध देते. आणि अजिबात पाय बांधा लागत नाही, काही नाही, अशी मोकळी अशी आहे. गाय देताना वाटलं होतं का? गाय घेताना तुम्हाला वाटलं होतं का? असं दूध समाधान दिलं असं वाटत नव्हतं. आणि ह्या गुणाची आहे असं वाटलं होतं का? पण विचार करा मामा, खिलार शेतकरी परिवारनं किंवा राजमळगे ह्या व्यक्तीनं एखादी वस्तू देत असताना किंवा दिलेली वस्तू खरंच खात्रीची निघते का? खरोखर खात्रीची नाही. मग ह्या तरुण वर्गाने किंवा या समाजातून एखाद्या जाणत्या माणसाकडून गाय घेण्याबद्दल तुमचं काय मत आहे? घ्यावं गाई, जाणत्या माणसाकडून अगदी पार करून खात्रीशीर गाय घ्यावं. का मीडियावरून घ्याव्या? मीडियावरनं चालतंय घ्यायला असं काही नाही, पण प्रत्यक्ष बघण्यात सुद्धा जे समाधान आहे ते डायरेक्ट असं ऑनलाईन घेण्यात काय अर्थ नाही. मग प्रत्यक्ष बघून कोणावर तरी एखाद्यावर चांगल्या जाणत्या माणसावर विश्वास ठेवून गाय घ्यावी. म्हणजे प्रत्यक्ष आधी माणूस महत्वाचा आहे माणूस महत्वाचा. आणि त्यानंतर गायी महत्वाची. संतोष मा, तुमचं अभिनंदन, तुमचं कौतुकी. तुम्ही संगोपन चांगलं केलं आणि तुम्ही आज मला पहिल्यांदा जे उत्तर दिलं की गायीमुळे एक ओळख निर्माण होते, सगळीकडे ओळखलं आहे. तर ह्या ठिकाणी कोणताही वैयक्तिक स्वार्थाचं उत्तर न देता तर तुम्ही एक ओळखीचं उत्तर दिलं आणि त्या ओळखीतून एक जनजागृती होणार आहे. बरोबर की. ठीक आहे. धन्यवाद मामा, तुम्ही आवर्जून वेळ दिला. आणि मी माफी मागतो की इथं आल्यानंतर माझं कर्तव्य होतं प्रथम तुम्हाला भेटणं, पण एक रक्तात नाद असल्यामुळे जरा थोडं शहानिशा करत होतो, ॲनालिसिस करत होतो, थांबत होतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुमची भेट झाली याचा मला वैयक्तिक खेद वाटतो. नाही तसं काही नाही, काय समजायचं काही काम नाही. वेळ आल्यावर सगळ्या गोष्टीची भेट होत जाते, पण वेळ यायला लागते. वेळ काळ येणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टी. तशी तुमच्या आयुष्यात वेळ आली म्हणून गाय मिळाली. ठीक आहे, धन्यवाद. गाय उभा करा व्यवस्थित, गायचा फोटो काढू आपण.